लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी व दुरुस्त ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ज्या लाभार्थी महिलांनी आपली ई-के-वाय-सी किंवा दुरुस्त ई-के-वाय-सी केलेली आहे, परंतु ती झाली किंवा नाही, हे तुम्ही मोबाईलद्वारे घर बसल्या 2 मिनिटांमध्ये अत्यंत सहजरित्या चेक करू शकता. यासाठी मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी जो बॉक्स देण्यात आलेला आहे, या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. येथे लाभार्थी महिलेचा आधार नंबर टाकून खाली दिलेला कॅप्चा आहे तसा भरून घ्यायचा आहे. त्यानंतर मी सहमत आहे या बॉक्समध्ये टिक मार्क करून खाली OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. OTP पाठवा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर अशा प्रकारची वॉर्निंग दाखवण्यात येईल. या वॉर्निंगच्या मेसेजमध्ये हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही, असा प्रकारचा मेसेज तुम्हाला इथे दाखवण्यात येईल. बहिणींनो, याचा अर्थ असा की तुम्ही जी पूर्वी ई-के-वाय-सी केलेली आहे ती ई-के-वाय-सी बरोबर आहे, त्यामुळे तुम्हाला परत दुरुस्त ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही. त्यामुळे इथे दाखवण्यात आलेल्या माहितीमध्ये तुमचा आधार नंबर ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीमध्ये समाविष्ट नाही. बहिणींनो, तुम्ही जर पहिल्यांदा तुमची ई-के-वाय-सी केलेली असेल तर ती झाली की नाही याचं स्टेटस चेक करताना देखील हीच वॉर्निंग तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्यात येईल. तर लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीने 2 मिनिटांमध्ये घर बसल्या मोबाईलने सहजरित्या तुम्ही तुमची ई-के-वाय-सी किंवा दुरुस्त ई-के-वाय-सी झाली की नाही याचं स्टेटस चेक करू शकता. धन्यवाद.